नमस्कार. मी श्रीरंग जोशी, रिटायर्ड डेप्युटी मॅनेजर फ्रॉम स्टेट बँक ऑफ इंडिया. मी पुण्याला होतो पहिल्यांदा. 20 वर्ष आम्ही पुण्याला राहिलो आणि त्याच्यानंतर पोस्ट रिटायरमेंट लाईफ माझं थोडंसं एन्जॉय करण्यासाठी मी असं ठरवलं की आपण कोकणात यायचं आणि कोकणामध्ये एक घर घ्यायचं, शक्यतो ते इंडिपेंडंट असावं. अशा दृष्टीनं मी इथे आल्यानंतर एक बंगला घेतला विजय नाईक यांच्याकडनं. आणि विजय नाईक आणि सिद्धेश नाईक ही इतकी सुंदर टीम आणि तोडगोळी आम्हाला भेटली की आज जवळजवळ 10 वर्ष झाली मला. आय बीन स्टेईंग हिअर. पण इट्स अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आणि टोटली सॅटिस्फॅक्टरी राहायचा आमचा अनुभव आहे. तर तो मला केव्हाही शेअर करायला आवडेल. आणि त्यांनी जे सगळं छान दिलेलं आहे ते म्हणजे या सगळ्या गोष्टी बियॉन्ड एक्सपेक्टेशन आहेत. कोकणामध्ये इतक्या छोट्या ठिकाणी इतकं व्यवस्थित सगळं मिळेल ह्या अपेक्षेच्याही वर त्यांनी आम्हाला इन्फॅक्ट दिलेलं आहे. आणि त्यामुळं मी खूपच म्हणजे सॅटिस्फाईड कस्टमर असा आहे त्यांचा. आणि इंडिपेंडंट बंगल्यामध्ये आम्ही राहतोय, पण खूपच सुंदर अनुभव आहे मला. इतक्या छोट्या ठिकाणी इतक्या फॅसिलिटीज आणि सगळ्याचा विचार करून इतकं छान क्लायंटला काही ऑफर करायचं आणि ते पण एका रिझनेबल रेटमध्ये, या दृष्टीनं खूपच आम्हाला अनुभव चांगला आला. आणि आम्हाला काही मागत बसावं लागलं नाही त्यांच्याकडे. ऑन द काउंट्री त्यांनी आम्हाला भरभरून दिलं. तर आणि या ठिकाणी मग आपल्याकडे गेस्ट आले तर त्या गेस्टना काही एंटरटेन करायसाठी त्यांच्याकडे दे हॅव एन इंडिपेंडंट कुक ऑल्सो की जो हू कुक्स फॉर अस अँड प्रोव्हाइड्स अस सम इंटरेस्टिंग डिशेस. आणि कोकणातल्या सुद्धा रेसिपीज आपल्याला इकडे त्यांच्याकडून टाकायला सुद्धा मिळतात. तर ह्या दृष्टीनं म्हणजे होम अवे फ्रॉम अ बिझी प्लेस लाईक पुणे. आणि आपण इथे येतो तेव्हा कोकणाचा पण फील घेतो आणि कोकण पण एन्जॉय करतो, नेचर पण एन्जॉय करतो, त्यांच्या कोकणातल्या रेसिपीजसुद्धा आपण एन्जॉय करतो. ॲट द सेम टाईम सगळं वेल इक्विप्ड असल्यामुळे आपल्याला म्हणजे इनकन्व्हिनियन्स कुठल्याही प्रकारचा होत नाही आणि स्टे बिकम्स व्हेरी मच कम्फर्टेबल असा आमचा अनुभव आहे. आणि त्यामुळे आम्ही खूपच हॅपी आहोत.